पेठवडगाव नगरपालिकेसाठीची मतमोजणी मराठा समाज सांस्कृतिक मंदिरात करण्यात आली। यामध्ये नगराध्यक्ष पदासह 21 जागांसाठी एकूण 10 टेबलावर अतिशय संथ गतीनं मतमोजणी सुरू होती। याबाबत माध्यम प्रतिनिधींसह अनेकांनी नाराजी व्यक्त केली। इथला संपूर्ण निकाल जाहीर व्हायला दुपारचे 1:30 वाजले। थेट नगराध्यक्ष पदासाठी यादव आघाडीच्या विद्याताई पोळ आणि जनसुराज्य ताराराणी आघाडीच्या प्रवीता सालपे यांच्यात लढत झाली। यामध्ये विद्याताई पोळ यांनी 2265 मतांनी ही लढत एकतर्फी जिंकली। वडगावमध्ये विद्याताई पोळ यांच्या लाटेत सत्ताधारी वाहून गेले। या ठिकाणी यादव आघाडीनं नगरसेवक पदाच्या 15 जागा जिंकल्या, तर आमदार विनय कोरे यांच्या आघाडीचा दारुण पराभव झाला। त्यांच्या जनसुराज्य पक्ष ताराराणी आघाडीला 5 जागांवर समाधान मानावं लागलं। यादव आघाडीतून सुरेखा महादेव अनुसे, धनश्री इंद्रजित पोळ, मिलिंद लमोवेल सनदी, निवास वसंत धनवडे, वर्षा सतीश पोवार, विशाल विजय वडगावे, रुपाली अभिजित माने, कल्पना सर्जेराव भोसले, अभिजित बाळासो गायकवाड, प्रवीण आप्पासाहेब पाटील, सुषमा बाबासाहेब पाटील, नीला जयसिंग जाधव, जवाहर बाजीराव सलगर, सुमन अशोक कोळी, गुरुप्रसाद दिलीपसिंह यादव हे विजयी झाले। तर जनस्वराज्य शक्ती पक्षाचे संतोष चव्हाण, राजश्री भोपळे, अजय थोरात आणि ताराराणी आघाडीचे अंजली थोरात, मोहनलाल माळी हे उमेदवार विजयी झाले।